19 तारखेला मराठी नववर्ष दिनानिमित्त ठाण्यामध्ये TMC ग्राउंडमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या दिमाखात हा प्रोग्राम होत आहे आणि फोक आख्यान तर सर्वांना माहीतच आहे. आजकाल जगभरात जो प्रोग्राम गाजत आहेत, तर मोठ्या दिमाखात आणि नवीन स्वरूपात तिथे साजरा होत आहेत. तर सगळ्यांना ठाणेकरांना आव्हान आहे, आमचं सर्व तयारी TMC ग्राउंडवर केलेली आहे आणि 5,000 लोकांचं मॅनेजमेंट आम्ही तिथे केलेलं आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा. ह्यामागचा उद्देश एकच होता की ठाण्यामध्ये ह्या आधी मराठी इतक्या मोठ्या स्वरूपात कधी प्रोग्राम झाला नव्हता आणि माझी एकच इच्छा होती की कमीत कमी अल्पदरात ह्या सगळ्या लोकांसाठी प्रोग्राम बघता यावा, सगळ्या लोकांना ह्या प्रोग्रामचा आस्वाद घेता यावा, हीच आमची एक मनापासून इच्छा होती. त्यामुळे ठाण्यामध्ये इतक्या मोठ्या रूपात केलेले आहे. नमस्कार, माझं नाव ईश्वर अंधारे. आम्ही आख्यानामध्ये लेखक, गीतकार, बांधणी दिग्दर्शक आणि लमनबंधू म्हणून काम करतो. खरं तर मराठी नववर्षाला म्हणजे गुढीपाडव्याला आख्यानाचा फार मोठा आम्ही सांगितले पुन्हा एकदा ठाण्यात घेऊन येतो. आख्यानात यावेळेस नवीन वर्षासाठी काय नवीन आहे आणि कुठल्या माळेमध्ये काय बदल आहे, हा जो सगळ्या लोकांना पाहायचा असेल तर त्यांनी नक्की या TMC ग्राउंडवर या, गर्दी करा. आम्ही तुमची वाट पाहतोय, कारण हा आपल्या लोककलेचा नववर्षासाठी एक नवीन थाट आहे. खरं तर आता आपल्या लोककलेकडे समृद्ध परंपरा एवढ्या मोठ्या आहेत की त्या आपल्याला अनुभवल्यानंतर असं वाटतं की हा सगळ्या तर म्हणजे मानाच्या शिरपेचात आपण काय तिथं अजून जाऊन थोडी आपली जाणीव जाऊन भरून काढू शकतो. तर त्या अंगानं तो थाट जो आहे, जो जुना आहे, समृद्ध आहे आणि तो अखंड महाराष्ट्राने आधी अनुभवलेला आहे. आम्हा तरुण पिढीकडून या लोककलेची जी सेवा घडते तो आमचा खेळ नवा आहे. त्याच्यामुळे आम्ही थाट योजना, खेळ हा नवा ही एक स्मरणिका वापरतो. नवीन ज्या लोकांनी आधी आख्यान पाहिलेले त्यांना ताल कचेरीचा थाट असेल, त्याच्या आधी एखाद्या माळी झालेला बदल असेल, त्या 9 माळा कदाचित बऱ्याच लोकांना माहीत असतील. पण यावेळेस अशा 2 माळा आम्ही वेगळ्या अंगाने बदलतोय की ज्या कदाचित आपल्याला महाराष्ट्राच्या या पोशिंद्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी अर्पण करायचे आहेत. तर ती काय माळ आहे हे बघायला तुम्ही नक्की या आणि ताल कचेरीत वाढलेला एक लोककलेचा अजून मोठा आहे वस्तू तुम्हाला वेगळ्या अंगाने दिसेल. माहेराची सयभती ग, सयभती ग, भराल डोळ.